अकोला जिल्ह्यात लव्ह जिहादचा प्रकार समोर आलाय. कोचिंग क्लासेसच्या नावाने एका अपार्टमेंटवर घेऊन जात मुलीवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्यात दिवसेंदिवस लव्ह जिहादच्या घटना अनेक घडल्याचे प्रकार समोर आले. या दरम्यान अकोल्यात एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने एका शालेय विद्यार्थिनी सोबत होत असलेला हा सर्व प्रकार उघडकीस आणला. अकोल्याच्या जठारपेठ येथील एका अपार्टमेंटमध्ये हा प्रकार होत असताना बजरंग दलचे सामाजिक कार्यकर्ते यांच्यामुळे हा प्रकार समोर आला. या दरम्यान मुलीसोबत अतिप्रसंग केल्याची बाब समोर आल्यानंतर सिव्हिल लाईन ठाण्यात याबाबतची तक्रार देण्यात आली आहे. आरोपी दरम्यान 22 वर्षीय मूर्तिजापूर येथील नोवेल अली नवाब अली यांचे कोचिंग क्लासेसच्या बहाण्याने एका अपार्टमेंटवर अतिप्रसंग केल्याच्या कारणावरून पोलिसांनी अकोल्याच्या लव्ह जिहाद या प्रकरणात विविध कलमान्वये आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिकचा तपास पोलीस करीत आहेत. आज दिनांक 29 रोजी सम्राट बिअर बार जठारपेठ चौकीत एका फ्लॅटमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी स्थानिक रहिवाशांना मिळून आले. पोलिसांना फोन केला. आम्ही तिथे जाऊन त्या मुलीला आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलं. त्याच्यानंतर असं निदर्शनास आलं की हिच्यातला जो आरोपी आहे नोहेल अली नवाब अली वय 19 राहणार मूर्तिजापूर तालुका याच्या विरुद्ध त्या मुलीने तक्रार दिल्यामुळे BNS सेक्शन 75(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. माझं सर्व पालकांना सांगणे आहे, कळकळीची विनंती आहे की आपले विद्यार्थी अकोला हे आता शैक्षणिक हब होत चाललेलं आहे. आपण आपले पाल्य इथे शिक्षणासाठी एक स्वप्न उराशी बाळगून पाठवत असतात, पण आपले पाल्य इथं आल्यानंतर काय करतात काय नाही, मोबाईलचा वापर कशा करतात काय नाही, याच्यावर सर्वेलन्स ठेवणं गरजेचं आहे. तरी कृपया सर्व पालकांनी आपल्या मुलांना नुसतं क्लासेस लावून दिले म्हणून तुमची जबाबदारी संपत नाही. त्यांच्यावर तुम्ही नीट लक्ष देणं गरजेचं आहे की आपला मुलगा नेमका अभ्यास करतोय का काही इतर रिकामे कामं करतो आहे. तर माझी परत एकदा पुनश्च सर्व पालकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून आपण मुलांना विश्वासात घेऊन त्यांना व्यवस्थित त्यांचं हे करणं, मार्गदर्शन त्यांना करणं गरजेचं झालेलं आहे आजच्या परिस्थितीत. धन्यवाद.